जय भीम मित्रांनो, जय संविधान, जय शिवराय। मी मिलिंद गायकवाड, भीम टायगर सेना जिल्हा अध्यक्ष नांदेड। सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच संपलेल्या आहेत आणि निवडणुका संपल्यानंतर संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता आलेली आहे। अपवाद वगळता भाजपने बऱ्याच नाही 90% महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवलेला आहे आणि त्याला उद्देशून हे सरकार काय करत आहे हे अगोदरच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलं होतं। बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घ्या अशी जनतेची ओरड असते, परंतु प्रबळ विरोधी पक्ष हे त्यामध्ये एकही रस्त्यावर उतरत नाहीत, निवडणुकाला विरोध करत नाहीत। बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्यात असं ठाम मत कुठलाही पक्ष मांडत नाही। काँग्रेस असो, शिवसेना असो, मनसे असो किंवा कुठलाही पक्ष असो, भाजपच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून निवडणुकांवर बहिष्कार टाकत नाही। मशीन मध्ये फाईट करून भाजपा कशी सत्तेत आली हे अनेक ठिकाणून सिद्ध झालेलं आहे। बऱ्याच ठिकाणी कुठलंही बटन दाबल्यानंतर कमळच दिसत होतं। बोटाला लावली जाणारी शाई हे मार्कर पेनीने लावून ती परत जाऊन पुसण्यात येऊन परत बोगस वोट करण्याचा प्रयत्न सुद्धा अनेक मतदार संघात झाला। सत्तेचा गैरवापर करत भाजपा लोकशाहीचा मुर्दा पाडत आहे। संविधानाला बगल देत भाजपा सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहे। सुरुवातीला इंग्रज नीती वापरली, फोडा आणि जोडा। शरद पवारचे राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, अजितदादाला बाजूला काढलं, अजितदादा गट वेगळा केला ईडीची भीती दाखवून। उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना फोडली, शिंदेला फोडलं, गैरमार्गाने आमदार पळवले, सत्ता स्थापन केली। सकाळी 6 वाजता अजितदादाला मुख्यमंत्री बनवले जातं। झोपेतून उठल्या बघायला न्यूज भेटत आहे की अजितदादा मुख्यमंत्री बनले। ही लोकशाहीची पद्धत आहे का? लोकशाही आहे का भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये? मोदी साहेब, तुम्हाला सवाल आहे आमचा एक सामान्य मतदार म्हणून की तुम्ही कुठंतरी अति करत आहात आणि अति तिथं माती अशी आमची मराठी म्हण आहे। त्या म्हणीनुसार आम्हाला वाटतं की तुम्ही सध्या त्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये झाल्या त्यामध्ये MIM, वंचित, अजित पवार गट, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा वेगवेगळ्या सीटा काही ठिकाणी आल्या, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपचीच सत्ता आली। संपूर्ण महाराष्ट्रातल्या 90% महानगरपालिकेवर भाजपचाच झेंडा झाला, महापौर झाला। मग वंचितच्या 5 सीटा कुठेतरी नांदेडमध्ये येतात, औरंगाबाद मध्ये 5 सीटा आल्यानंतर येथील एक भाजपचे आमदार म्हणतात की रिकाउंटिंग करा आणि रिकाउंटिंग करून मशीन मध्ये घोळ करून पुन्हा त्या वंचितच्या आलेल्या सीटा पाडतात। ही लोकशाहीला मार्ग नाही तर काय? म्हणजे एक निवडून आलेला सत्ताधारी आमदार 5 सीटा घालू शकते, तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असलेला देवेंद्र फडणवीस या देशात, या महाराष्ट्रात काय करू शकते याची कल्पना न केलीच बरी। अरे लोकशाही मार्गाने या, तुमच्यात हिंमत असेल ना तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या। भाजपवाले म्हणतात की काँग्रेसनेच बॅलेट मशीन आणली, पण काँग्रेसने मशीन आणली हे जरी खरं असलं तरी काँग्रेसने मशीन मध्ये फॉल्ट केला नाही, परंतु भाजपवाल्यांनी या मशीन मध्ये फॉल्ट करून आज 14 वर्षापासून सत्ता भोगत आहेत। हिंमत असेल तर लोकशाही मार्गाने निवडणुका लढवा, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि जनतेचा कौल बघा। नक्कीच बॅलेट पेपरवर निवडणुका जर घेतल्या आणि त्या ठिकाणी भाजप आलं तर आम्ही 100% तुमचा विरोध करणार नाही। जय भीम, जय संविधान।